काय का वृंदा, काय झालं? अशी का बघतेस? हरीश, माझे दागिने सुवर्णाताईंनी घातले. काय? पक्की खात्री आहे तुझी? अरे हो, मला माझे दागिने ओळखता येतात. आत्ताच्या आत्ता जाऊन काढून आणतो, थांब. हरीश, एक मिनिट. ठीक आहे ना, माझ्या नंदेनेच घातले. अगं पण तुझे दागिने आहेत ते. हरीश, म्हणजे या एका गोष्टीची खात्री आहे की दागिने घरातच आहेत. प्रसाद, आज माझे दागिने सुवर्णाताईंकडे. आता मी तिला जाताना पाहिलं, सगळे अंगावर घालून जात होती. तू ही गोष्ट खात्रीने सांगू शकतेस? अरे म्हणजे काय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. म्हणजे प्रसाद, एका गोष्टीची खात्री आहे की दागिने घरातच आहेत, टेन्शन नाही आहे. आणखीन एक गोष्ट खात्रीने सांगू शकशील? तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही? असं का विचारतोस? तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही वृंदा? प्रसाद, ऑफकोर्स आय लव्ह यू. मला आत्ताच्या आत्ता इथे सगळ्यांसमोर मिठी मार. काय? हो, सगळ्यांसमोर मिठी मार. जर तुझं खरंच प्रेम असेल तर मला मिठी मार आणि जोरात आय लव्ह यू बोल. आय लव्ह यू प्रसाद. नाही, एवढं हळू नाही, जोरात बोल. काय झालं? म्हणतेस ना आय लव्ह यू? आहे ना प्रेम माझ्यावर का नाहीये? अरे प्रसाद, असं का वागतोयस तू? आणि एकदम अशी शंका का घेतोयस माझ्या प्रेमावर? नाही नाही, शंका नाही घेते. तरी पण माझ्या समाधानासाठी तुला आय लव्ह यू म्हणावंच लागेल आणि मिठीही मारावी लागेल. काय बोलताय ती दोघं? प्रसादीच्याशी भांडत तर नाहीये ना? जाऊ दे, नवरा बायकोच्या भांडणात आपण बोलणं बरोबर नाही. अरे प्रसाद, बघ, असं बाहेर बरं नाही दिसत. असं वेड्यासारखा हट्ट का करतोयस? नाही, असं चांगलं नाही दिसत प्रसाद. काय करू? यांनी तंबी दिली म्हटल्यावर सक्कत वृंदाचे दागिने परत द्यायला हवे. पण हिला अचानक कशी काय आठवण झाली आपल्या दागिन्यांची? त्यासाठी परत हवे तिला दागिने. कुठे घालून जाणार आहे? हिला काय सुवर्णासारखा दागिने घालून मिरवण्याचा सोस नाही. बापाला द्यायचे असतील परत. पण बाबूराव मुलीकडून दागिने नाही घेणार परत. मग आत्ताच्या आत्ता दागिने हवेत असं का म्हणाली?
कशाला हवी असते, कशाला? हा, हे दागिने विकून ना प्रसादला नवीन दुकान काढून देणार असेल ती. शक्यता आहे की मग घर. म्हणजे या चाळीपासनं माझ्या प्रसादला ती दूर घेऊन जाणार तर. अरे, आम्ही तिच्या बापाला फितवलं, त्यांनी सांगितलं असेल घरातनं चालते वा. अरे पण मग इकडे यायचं ना माझ्याकडे. पण तिला कटकट होते माझी. म्हणून दूर घेऊन जाणार आहे ती. अरे पण दूर कुठे? दूर हा, कुठे घेऊन जाणार माझ्या प्रसादला? अलिबाग, तिच्या आई बापांकडे. माझ्या प्रसादला लांब नेणार माझ्या प्रसादला. माझं प्रसाद लांब जाणार आता परत. हे देवा, काय करू दे. माझं प्रसाद प्रसाद, अरे काय झालं? का असा विचित्र वागतोय? बस, मला काही बोलायचं नाही तुझ्याशी. हे बघ प्रसाद, मला सांग काय झालंय ते. का चिडतोयस तू? का अगं सांगितलं ना तुला, बहिरी झालीस. मला काही सांगायचं नाहीये तुला. प्रसाद प्लीज, हे बघ असं करू नकोस. मला सांग काय झालंय ते. आणि बाहेर असा वेडाचा हट्ट का धरून बसला होता? डोकं फिरलं होतं माझं, म्हणून वागलो मी तसं. झालं समाधान? तू कधी कधी काय बोलतोस, काय करतोस, काहीच कळत नाही मला. नाटक करू नको. सगळं माहितीये मला. तू प्रूव्ह केलंस आता की तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये, आणि तरी तुझी ही अपेक्षा आहे माझ्याकडून की मी चिडायचं. प्रसाद, अरे काय बालिशपणा आहे हा. बालिशपणा? हो, याला बालिशपणाच म्हणतात. मी बालिशपणे वागतो? होय. असं सगळ्यांसमोर बाहेर मिठी मारायला सांगून आपलं प्रेम कबूल करायची काय गरज आहे? प्रसाद, तुला माहितीये ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. मग ते सिद्ध करायची काय गरज आहे? मला तुझं काही ऐकायचं नाहीये वृंदा. काय ऐकायचं नाहीये? बोल ना, काय ऐकायचं नाहीये? तू नेहमी कारण नसताना माझ्यावर चिडायचं आणि मी सगळं ऐकून घेत. कारण नसताना? हो, कारण नसतानाच बोलतोस आणि मी नेहमी गपचूप ऐकून घेते. प्रसाद, ह्याला काही अर्थ नाहीये. अर्थ नाही म्हणजे तुला म्हणायचं काय वृंदा? ओके ओके ओके. प्रसाद, अरे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. जीवापाड प्रेम करते मी तुझ्यावर प्रसाद, आणि तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे याची मला खात्री. आणि तूच नेहमी म्हणत असतोस ना, ज्या गोष्टींची आपल्याला शंका असते त्याच गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. अरे पण आपल्या दोघांमध्ये प्रेम आहे की नाही यात काही शंकाच नाही, तर सिद्ध काय करायचं होतं मी? तेच म्हणतोय मी, माझं तेच म्हणणं आहे. अगं एवढी खात्री होती तर मग मिठी का नाही मारलीस? नवरा होतो ना मी तुझा. होतो नाही प्रसाद, अजूनही आहे. मग का नाही मारलीस मिठी? का मारली नाहीस मिठी तू मला सांग. मारली असतीस मिठी, राखलं असतंस मन, तर काय बिघडलं कारण असतं? चांगलं नाही दिसत. भर रस्त्यात असं सगळ्यांसमोर मिठी मारणं नाही चांगलं दिसत. प्रसाद, लक्षात आलं, सगळं कळलं मला. तुझ्या मनात काय चाललंय ना ते पूर्णपणे मला लक्षात आलेलं आहे. भर रस्त्यात मिठी मारणं चांगलं दिसत नाही, पण भर रस्त्यात परपुरुषाचा हात पकडणं मात्र चांगलं दिसतं. हो ना वृंदा? आली मोठी मला अक्कल शिकवणारी. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे रागवलायस? मी हरीशचा हात धरला म्हणून तुम्हाला मिठी मारायला सांगितली? प्रसाद, प्रसाद, अरे तू असं का वागतोय? मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. प्रसाद प्लीज ऐक. सोड मला. प्रसाद, प्रसाद, अरे ऐकून घे प्रसाद. अरे प्रसाद, झालं का तुला? हा का रागाने निघून गेला? भांडले का काय दोघं? तसं असेल तर बरंच आहे. एक तर आता प्रसाद घरात नाही,
म्हणजे वृंदाशी बोलता येईल हवं तसं. आणि ह्यांचं भांडण झालं असेल तर त्या तापल्या तव्यावर मी माझी पोळी भाजून घेईन. माझ्या प्रसादला या कैदाशिणीच्या तावडीतून आता सोडवतेच मी. तुला काय वाटलं माझ्या प्रसादला माझ्यापासून तोडल्यावर तू सुखी होशील? ए तुझ्याशी बोलते मी. पण आई मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. पण मला बोलायचंय. माझ्या मुलाला घेऊन तू कुठे जाणार आहेस? माझ्या मुलाला घराबाहेर काढलंस, आता माझ्या नजरेपासून दूर तू त्याला कुठे नेणार आहेस? आई, हे काय बोलताय तुम्ही? माझी खात्री आहे वृंदा, प्रसाद तुझ्यासारख्या मुलीबरोबर सुखी राहूच शकत नाही. माझ्यासारखी मुलगी म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुझ्यासारखी मुलगी म्हणजे नवऱ्याच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणारी मुलगी. प्रसाद माझ्या बरोबर दुःखी आहे हे त्यांनी स्वतः सांगितलं तुम्हाला? सांगायला कशाला पाहिजे? बघितलं ना मी कसा चिडून गेला ते. तू त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध कुठे घेऊन चाललीयस तेवढं खरं खरं सांग. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे असं मला काही गरजेचं वाटत नाही. आणि तू न सांगताही कळेल की मला तू दागिने का मागितले, काय काय करणार काय आहेस तू तुझ्या दागिन्यांचं? आई, ते दागिने माझे, त्याचं मी काहीही करीन आणि त्या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलंच पाहिजे असं काहीही नाही. तिच्याशी असं फटकून वागलं ना तर काहीच सांगणार नाही. जरा गोडी गुलाबीत घ्यायला हवं. अगं बरोबर आहे तुझं म्हणणं, ते तुझेच दागिने. मला काय करायचंय? मी तुला तुझे दागिने देते, पाहिजे तर माझेही देते, पण त्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल. काय? माझा मुलगा. आपण दोघीही एकमेकींच्या नात्यांचं आणि अधिकाराचा आदर करूया. त्यामुळे तुम्ही तुमच्या अधिकारात राहा आणि मी माझ्या अधिकारात राहीन.